आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनाचं औचित्य साधून ठाणे कोर्टनाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपूजन समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले। या कट्ट्यामुळे 18 पगड जाती समूहातील मुलांना, तरुणांना आणि ज्येष्ठांना चांगलं साहित्य व वृत्तपत्र वाचण्यास मिळणार असल्याचं मत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं आहे। यावेळी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी दिवंगत वसंत डावखरे यांची संकल्पना सत्यात उतरणार असल्याची भावनाही व्यक्त केली आहे। यावेळी प्रफुल्ल वाघोले यांनी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी राज्य आणि केंद्राकडे करावी असं आवाहन उपस्थित मान्यवरांकडे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक मधुकर मुळूक यांनी केलं आहे। आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त माळी, आगरी, कोळी, कुणबी आणि मराठा समाजातील सर्व बंधू भगिनींनी मोठी गर्दी करत या सोहळ्याचा आनंद क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या घोषणांनी द्विगुणित केला आहे। विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात फुलेंचे स्मारक असावं अशी संकल्पना मांडली होती। ही संकल्पना पूर्णतः जावी यासाठी ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघोले यांनी ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक व्हावं यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला होता। मागील वर्षी गडकरी रंगायत नेते झालेल्या कार्यक्रमात कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा समन्वय प्रतिष्ठान अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी फुले स्मारकासाठी निधी देण्याची घोषणा केली होती। त्यांनी आपला शब्द खरा करून निधी उपलब्ध करून दिलाय। त्यांच्या विशेष निधीतून या विचार कट्ट्याची उभारणी करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्टनाका सर्कल येथे या कट्ट्याचा भूमिपूजन सोहळा आज आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे व महिला भगिनींच्या हस्ते नारळ वाढवून संपन्न झाला आहे। यावेळी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्यासह शिवसेना पक्षप्रवक्ते नरेश मस्के, माजी नगरसेवक मनोहर डुमरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुधीर कोकाटे, विकास दाभाडे, ज्येष्ठ संपादक मधुकर मुळूक, ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले, मराठा सेवा संघाचे ठाणे अध्यक्ष मंगेश आवळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच धनगर, मराठा, कुणबी, कोळी, आगरी यांसह माळी अशा सर्व समाजातील बांधव, महिला भगिनी उपस्थित होते। सावित्रीबाई जयंती यांच्या पुण्यस्मरणानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले विचार प्रबोधन कट्ट्याचं उद्घाटन झालं आहे आणि ठाणे ओबीसी एकीकरण समिती म्हणजेच प्रफुल्लजी वाघोले, मंगेशी आवळे यांचा सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा होता की हा कट्टा झाला पाहिजे। आपण बघतोय की कोर्टनाक्याच्या इकडे या कट्ट्याचं आज भूमिपूजन होत असताना या इकडे अन्यायाला वाचा फोडण्याचा जो विचार माईंनी आणि महात्मा फुलेंनी दिला होता तो खऱ्या अर्थाने या इकडे आपल्याला शिल्प उभारताना दिसतंय आणि निश्चितच एक चांगलं शिल्प लोकांना, समाजाला प्रेरणा देण्याचं काम या इकडनं होईल असा विश्वास मला आहे। सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनापासून शुभेच्छा। गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो आणि या कार्यक्रमांना आणि संपूर्ण उपक्रमांना कायमच निरंजन डावखरे साहेबांचं आम्हाला पाठबळ आहेच। याआधी स्वर्गीय वसंतराव डावखरे साहेब हे नेहमी त्यावेळेला समजा आमच्या माळी समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होते, त्यावेळी माळी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला डावखरे साहेब आवर्जून उपस्थित असायचे आणि त्यांची ही इच्छा होती की ठाण्यामध्ये फुले दाम्पत्याचं एक स्मारक व्हायला पाहिजे। तर त्यांच्या इच्छेची पूर्ती त्यांचे चिरंजीव आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे साहेबांनी यांनी पूर्ण केलेली आहे। आज याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आमच्या संपूर्ण समाजालाही त्याचा प्रचंड आनंद होतोय। या कामामध्ये माझे मित्र मंगेश आवळे, मराठा सेवा संघाचे सर्व सहकारी, त्यांची विविध उपक्रमांमध्ये कायम सातत्याने मागणी, पाठपुरावा, मदत राहिली आहे।